शिवराय, मी आकाश उतेकर. आज आपण आलो आहे चंदेरी किल्ल्यावरती. मागच्या वेळेसप्रमाणे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की नक्कीच तुम्हाला चंदेरी किल्ला दाखवेन. हा बा चंदेरी किल्ला. मी आणि माझा भाऊ दोघांचा आम्ही आलो आहे चंदेरी किल्ल्यावरती. रोहित पवार आणि आकाश उतेकर. तर लास्ट टाईम आम्ही काय केलं होतं की ह्याच वाटेनं सरळ गेलो होतो, पण आमच्याकडनं चूक काय झालेली की मी हा वाटून सरळ गेलो आणि त्या डोंगरावरती चढलो आणि किल्ल्याच्या पायथ्याला गेलो तर तिथनं आम्हाला वाटच नव्हती यायला पुढं. तर आम्ही त्याच डोंगरानं रिटर्न उतरायला सुरुवात केली. तर पुढं आम्ही येऊन तुंद्रे वगैरे नंतर दामणी गावात आलो. दामणी गावातून नंतर तामसई गावात आलो. तामसई गाव हे बेस विलेज आहे हे किल्ल्याचं. तर तुम्हाला तामसई गावातून मधून येऊन ह्याच रोडनं सरळ यायचं आहे. असं इथून सरळ पुढं यायचं. इथून मागच्या वेळेस आमचं थोडंसं चुकलं की आम्ही ह्या डोंगरावरती डायरेक्ट चढलो. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून ह्या वाटेनं सरळ जायचं आहे आणि इकडे न जाता इकडं वरती असं चढायचं आहे. कुठं? लेफ्ट साईडला वरती. हा आपला चंदेरी किल्ला. तर मागच्या वेळेस आम्ही किल्ल्यावरती आलो होतो ना, तेव्हा ह्या अशा प्रकारच्या काहीच ह्युमन साईन नव्हत्या. आणि तुम्ही जे हे मोकळं रिकामं जंगल बघताय ना, ते एकदम पूर्ण गवतानं भरलेलं होतं. आणि इथून मधून आपल्याला आपला किल्ला दिसतोय चंदेरी. तर तुम्ही बिलीव नाही करू शकत, आम्ही हा साईडचा डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरानं मागच्या वेळेस चढलेलो वरती. तर तिथं बिलकुल जागा नव्हती. म्हणजे चढायला थोडीफार जागा होती नॉर्मल. आम्ही वेलीला झाडं झुडपांना धरून तिथून आलो होतो आणि वरती गेलो. आणि आम्हाला वरती गेल्याच्या नंतर एक टेंट दिसल्यामुळं आम्हाला वाटलं की हाच रोड आहे, म्हणजे हाच रस्ता आहे किल्ल्यावरती जायला. तर आम्ही तिथं वरती गेलो, पण ॲक्च्युली हा रोड नव्हताच. आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला गेलो. एकदम ह्युमन साईन होत्या तिथं. केव्ज वगैरे होती तिथं. 2-3 केव होत्या तिथं. ह्युमन साईन पण होत्या. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, चेक करा प्रोफाईल माझी, त्याच्यामध्ये आहेत व्हिडिओ. तर आम्ही मग तिथं थांबलो थोड्या वेळ आणि पुढं बघतोय तर पुढं वाटच नव्हती. मग आम्ही बोललो की आपल्याला बाबा महाराजांचे 360-365 किल्ले कंप्लीट करायचे आहेत, तर रिस्क न घेता आपण परतीच्या प्रवासाला लागूया. परतीचा प्रवास पण असा डेंजरस झाला ना की आम्हाला इथूनच खाली यायचं होतं. ह्या नदीतून खाली म्हणजे हा वडा आहे, त्या वड्याच्या खालनं जायचं होतं आम्हाला सरळ. तर आम्ही काय चूक केली, आम्ही हा जो डोंगर आहे तो डोंगर सरळ उतरत खाली गेलो. आणि हा सरळ डोंगर आहे तो सरळ तुंद्रे गावात जातो, जे तामसई गावामधून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आहे. आणि आम्हाला माहिती पण नव्हतं की हे तुंद्रे गाव आहे म्हणून. रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे समजलं नाही आम्हाला. नंतर ना आम्ही तुंद्रे, दामणी आणि तिथनं मग करत तामसई गावात आलो. मित्रांनो, सकाळी 12 वाजता ट्रेक केलेला चालू. नोव्हेंबर महिना होता, नुकताच पाऊस बंद झाला होता. आणि कसं इकडं जास्त गवत पण होतं, एकदम म्हणजे 7-8 फुटाचं गवत होतं त्यावेळेस. तर त्याच्यामुळं आम्हाला तो प्रॉब्लेम झाला होता. पण हा ट्रेकसाठी बेस्ट वेळ आहे की तुम्ही म्हणजे फेब्रुवारी नंतर कधी येऊ शकता. आणि आत्ता चालला हा जून मन चालला आहे, आम्ही जूनमध्ये आलो आहे. तरी अशा प्रकारे एकदम खुली वाट दिसते. त्यावेळेस अशी वाटच दिसली नव्हती, एकदम सगळं गवत होतं. आणि तुम्ही खरंच बिलीव नाही करू शकत की आम्ही कुठनं आलो होतो. तर हे बघा हे असा हा कातळाचा डोंगर आहे. तर हे तुम्हाला थोडंसं हिरवी झाडी दिसत असेल. तर आम्ही इथून सरळ वरती चढलो होतो. थोडी जंगलच्या केळी येतात, त्या केळींना धरून वरती गेलो होतो आणि सरळ तिथं गेलो होतो. तिथं आम्हाला टेंट दिसला म्हणून आम्ही तिथं थांबलो आणि तिथून तिकडे गेलो. आम्ही फसलो, आम्ही उलटा आलो, मग रिटर्न इकडून असं उतरलो. सगळ्यात मोठी चुकी आमची काय झाली की आम्ही हा पॅच धरून सरळ खाली उतरलो. आम्हाला ॲक्च्युली हा पॅच धरून इथून खाली येऊन ह्या नदीतून तामसई गावात सरळ जायचं होतं. पण कुठेतरी कसं ट्रेक सोपा असणार आहे आणि आम्ही जास्त अवघड गेला आहे. आणि त्याच्यामुळेच काय झालं आहे की आम्हाला घरच्यांनी पाठवलंच नाही या ट्रेकला पुन्हा. म्हणजे जवळजवळ नोव्हेंबरपासून आम्ही डायरेक्टली जून महिन्यात होतो आणि ते पण खोटं बोलून आलो आहे. या भावानं तर सांगितलं आहे की चाललो आहे चंदेरी गडावरती. मी आमच्या घरी सांगितलं नाही. मी आमच्या घरी सांगितलं की मी चाललो आहे कुठे, कलावंतीन दुर्गाला. तर कलावंतीनला पण नको बोलत होते, पण ठीक आहे चालते. कधी खोटं बोलावं लागतं चांगल्या गोष्टी काय मिळवण्यासाठी. तर अशा प्रकारचे काही ह्युमन साईन लावलेत. आणि त्यावेळेस आहे ना काहीच लावलं नव्हतं. का रे, बिलकुल काहीच नव्हतं लावलं. आम्ही नुसतं चालतच होतो. हा आपला चंदेरी किल्ला. सेम अशी सिच्युएशन ह्या स्पॉटला येऊन आम्ही असंच शूट केलं होतं. सेम असं सगळं चालू होतं. आता बघू कसं चालू येऊ. आणि आपण काय रे कुठला ॲप डाउनलोड केला आहे?
दुर्ग ट्रेक. त्याच्यामुळं हे आज सुट्टी नाही. आता आम्ही कोणत्या पीकवरती आहे? 4th पीकवरती आहे. हे बघा. चला आता सरळ किल्ल्याच्या दिशेने. तर आमची चूक कुठं झाली होती माहिती आहे का? हा आमचा टर्निंग पॉईंट आहे एकदम, म्हणजे त्या ट्रेकचा टर्निंग पॉईंट. तर किल्ल्यावरती जायला ही वाट आहे. आत्ता बघा इथं असं लिहिलं आहे, हे लिहिलं आहे गडाकडे जाण्याचा मार्ग. त्यावेळेस काहीच लिहिलं नव्हतं का रे? काहीच नव्हतं लिहिलं. आणि अशा बॉटल्स पण लावल्या नव्हत्या आता. तर आम्ही गेलो होतो ह्या वाटेनं पुढं. ही वाट सरळ ह्या डोंगराकडे जाते. तेवढीच सगळ्यात मोठी आमची चुकी झालेली. इथं हे छोटा दगड आहे, त्यावेळेस मनोरा केला होता कोणीतरी इथं, एका दगड ठेवलेली. आणि बघा हा असं लिहिलं आहे. आणि सह्याद्री प्रतिष्ठान भटकंती ग्रुप दिवा यांचं खूप खूप आभार आहे की त्यांनी लक्ष दिलं इकडं. आणि बघा हे ह्युमन साईन. आपल्याला हा वड्यानं वरती जायचं आहे, ह्या वळणं वरती जायचं आहे. चला बघू आता किल्ल्यावरती जायलाच पाहिजे, कारण की एकतर ह्युमन साईन पण ठेवले त्यावेळेस जास्त. आणि म्हणजे ह्यांनी मदत पण केली थोडीशी ह्या ग्रुपनं आपल्याला, म्हणजे साईन वगैरे लावलेली आहेत. ठीक आहे, आता बघू. ही वाट आहे, वाट नाही म्हणता येणार याला, होळ्याचं म्हणता येईल. आता बघू पुढे जाऊन काय होते. आता इथं आपल्याला सरळ ह्युमन साईन वगैरे त्याच्यात बॉटल्स वगैरे लावलेले दिसत आहेत. आता हा खरं तर ट्रेक सोपा नाही म्हणता येणार, कारण ह्याला अवघडच ट्रेक म्हणतात. पण ह्युमन साईन लावल्यामुळं नवीन येणारा जो कोण आहे त्याला म्हणजे थोडासा सपोर्ट होतो की जाऊ शकतो तो. नाही तर मागच्या वेळेस आम्ही नोव्हेंबरमध्ये आलेलो तर जास्त गवत पण होतं, जास्त झाडी पण होती, त्यामुळे आम्हाला दिसलंच नाही काय. अशी ह्युमन साईन लावले दगडावर दगड वगैरे. इकडं पण लावले दगड. चला तर ह्या रोडनं आता सरळ जाऊ आणि वरती किल्ल्यावरती भेटू. आधी मध्ये थोडेफार छोटे व्हिडिओ बनवतो मी माहिती देण्यासाठी तुम्हाला. चला ठीक आहे. तर इथं आल्यावरती परत वाट बंद झालेली आहे, पण इथं ह्युमन साईन आहे त्याच्यामुळे थोडं इझी पडणार आहे. तर तुम्ही बघू शकत असाल की समोर वाट नाही कुठं, बरोबर ना इकडे ना इकडे. तर ही वाट ह्या वाड्यानं सरळ वरती गेले. या वाड्यानं सरळ वरती गेल्याच्या नंतर असे थोडेफार दगड आहेत, जरा सांभाळून या, पाय मुरगळण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळं ट्रेकिंग शूज वगैरे घ्या, पण CTR 50 कोणीच घेऊ नका, एकदम बेकार शूज आहे. आणि हे असे ह्युमन साईन्स वगैरे लावलेत. आणि हा ओढ आहे आणि ही वाट इथून असे वरती गेले. आणि इथं हे आहे साईनसुद्धा लावलेले आहे सेवकांनी, मावळ्यांनी. तर बघा हे असे बॉटल्स वगैरे लावलेत. तर ह्या वाटेनं आपल्याला सरळवरती जायचे. काय भाऊ 2 शब्द बोलताय का तुम्ही मागच्या ट्रेकबद्दल? आपल्याला काय थोडेसे कसा झाला होता मागचा ट्रेक? मरणातून माघारी आलेले. जिरली होती ना फुल, आमची जिरली. आणि अशा प्रकारचे साईन आहेत ह्या सरळ वाटेनं वरती. तर ट्रेकसोबत थोडासा व्यायाम पण ठेवा, कारण मागच्या नोव्हेंबरमध्ये सुरुवात केली, म्हणजे मागच्या नोव्हेंबरमध्ये आमचा लास्ट ट्रेक झाला होता. त्याच्या अगोदर आम्ही 13 ते 14 किल्ले केले. पण त्यानंतर आत्ता म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये आम्ही घनगडला गेलो आहे. पण गडगड काय नॉर्मल आहे, मतलब थोडा सोपा किल्ला आहे, पण हा किल्ला थोडा हार्ड आहे. आणि आम्ही आता इथं थोडंसं थांबतो आहे. कसं आहे, त्यावेळेस वेट होतं काहीतरी 70 ते 75 किंवा त्याच्या खाली पण असू शकतं. 65-70 नसेल रे, 70-70पर्यंत असेल. आत्ता बॉडी वेट आहे 90 kg वेट आहे. जिम चालू आहे, पण कसं ही थोडीशी रनिंग वगैरे एक्सरसाइज वगैरे पाहिजे. शिवड्या मारा, रनिंगला वगैरे जा, वॉकिंगला जा तुम्ही. जिमसोबत त्या पण गोष्टी चालू ठेवा, कारण की आत्ता कसं आम्ही चालू केला, आत्ताचे आमचे 3रा ते 4था टप्पा पूर्ण पडला आहे. आणि हृदयाचा हार्ट रेट एवढा वाढला आहे की काय बोलाय नको, हृदय दगदग करतंय नुसतं. पण ठीक आहे, चला हरकत नाही, आपण मावळे कंप्लीट करणार. 90 किलो वेट असलं म्हणून काय झालं, किल्ल्याच्या पीकवरती जाणार म्हणजे जाणार. इथून अशी वाटे. आणि ह्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये भारी केलं रे यांनी, कारण की ह्युमन बॉडी सायन्स म्हणजे ह्युमन सायन्स वगैरे ठेवले त्यांनी, बॉटल्स ठेवलेत, चिंध्या बांधल्यात. ॲक्च्युली कसं सगळेजण बोलतात की गाड्यावरती बाटल्या टाकू नका. ॲक्च्युली टाकूच नका, पण जर साईन वगैरे बनवायचं असलं, असं अवघड किल्ले आहेत, तर ते साईन वगैरे बनवायचं असलं तर तुम्ही बॉटल ठेवू शकता. म्हणजे असं झाडाला वगैरे लावून ठेवा, तर आपल्याला समजेल सगळ्यांना की बाबा ही टाकावापासून टिकाऊ काहीतरी वस्तू बनवली सगळ्यांनी. तर चालता अशी भारी वाट भेटली आम्हाला. असं वाटतंय नाही तर गुफा आहे.
गुफा नाही, थोडंसं सुळका आहे थोडासा, आणि अशी इथून वाट. भारी वाटतंय. हे असं हे पण लिहिलंय काहीतरी, चंदेरी दुर्ग छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापन 10 मार्च 2023. अजिंक्य हायकर्सने केलेलं आहे. त्याच्यासोबत QR कोड वगैरे पण दिला आहे. जर कुणाला निधी द्यायचा असेल तर ह्या QR कोडवरती देऊ शकतात. ट्रेक पावसाळ्यात थोडासा अवघड होऊ शकतो, कारण की तुम्ही बघताय सगळी मातीच आहे आणि डायरेक्ट स्ट्रेट वाटे चढावरती. तर इकडं सगळी मातीच आहे. वाटेत थोड्याशा मुळ्या बिळ्या आहेत, पण मी तर बोलेल की पावसाळ्यात तुम्ही हा ट्रेक अवॉइड करा आणि पावसानंतर सुरू करा, कारण की पावसाळ्यात थोडा रिस्की होऊ शकतो. हा पॅच 6वा पॅच आहे. पुढं पण रिस्की आहेत, पण हा पॅच कसं आहे की चिखल आणि माती होऊ शकते पावसाळ्यात जास्त करून, आणि स्लिपरी रोड होऊ शकतो हा. तर पावसाळ्यात अवॉइड करा, उन्हाळ्यात हिवाळ्यात ट्राय करा. तर मुघलांना पण आपली सह्याद्री आणि आपले गडकिल्ले का पाहिजे होते माहिती आहे का? त्याचं खरं कारण हे बा, का नाही प्रेम होणार? कातळ्यातले एकदम डोंगर आहेत, कसलं भारी वातावरण आहे. हे बघा, इकडं पण बघा काय स्पॉट आहेत, सगळ्याला फेल करू शकतात. आणि आपला किल्ला इथून चढलेलो. हा धबधबा दिसत होता. आम्ही लास्ट टाइम आहे ना इथून असं क्रॉसमध्ये वरती गेलेलो. म्हणजे हा धबधबा आहे आणि हा इथून वरती चढलो होतो. ह्या सुळका आहे ना छोटासा खोल, म्हणजे त्याला काय बोलतात, होळ ना, हा होळ. ह्या होळीनं वरती गेलेलो. आणि हा पॅसेज दिसतो ना तो थोडासा अवघड आहे खरंच. सह्याद्रीचं हे वेगळं रूप अनुभवतोय ना, असली मजा येते ना. जिंदगी खूप छान आहे, फक्त शनिवार रविवार सुट्टी पाहिजे बस, बाकी काय नाही. आम्हाला पण आहे, पण आम्हाला कसं पहिला आणि दुसराच आहे. भावाला दुसरा आणि चौथा आहे. थोडंसं उलट आहे, पण ठीक आहे. एक तरी म्हणजे सॅटर्डे गावतोय गडकिल्ले फिरायसाठी. आणि वाट बघा तुम्ही पावसाळ्यात. जरा भावांनो हा ट्रेक पावसाळ्यात अवॉइड करा तुम्ही, कारण की बघा हे रिस्की आहे. इकडं पण आहे आणि इकडं मी जास्त पुढे जात नाही, मला कसं थोडंसं हाईटची भीती वाटते. तर इकडं बघा पॅच बघा तुम्ही, रिस्की पॅच आहे. पाय घसरला ना तर संपला खेळ. आणि एकदम डायरेक्ट स्लोप आहे, त्याच्यामुळं थोडंसं कठीणच म्हणावं लागेल. आणि पावसाळ्यात कसं एकदम चिकचिक होणार ना इकडं, त्याच्यामुळे पावसाळ्यात हा ट्रेक अवॉइड करा. आणि इकडं पायऱ्या पण बनवल्यात ना, त्या अशा मातीत खंदून बनवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात ट्रेक अवॉइड करा. आणि तुम्ही हा सीन बघा, कातळ्यातले डोंगर. आणि हा पावसाळ्यात धबधबा कसला भारी दिसत असेल ना. असं वाटतंय ना तुम्हाला की आत्ता इथनं पाणी पडतंय? व्हिडिओमध्ये बघ ना बाई कसं दिसतंय बघ, असं वाटतं पाणी पडतंय. खतरनाक का? उन्हाळ्यात पण पाण्याचं डागाचं निशाण आहे ते, बहुतेक क्षाराचं निशाण असणार आहे ते. आणि आपला किल्ला चंदेरी. तर आत्ताच तुम्हाला बोललो तो घसरडे पॅच आहे, तर तुम्ही काळजी घ्या. तर त्याच्यावरती आल्यानंतर आहे ना, हे बघा इथं 2 वाट आहेत. एक वाट इकडे गेले आणि एक वाट इकडे गेले. तर छान प्रकारे असं आपल्या मावळ्याने काम केलं आहे की ह्या बॉटलचा साईन इथं ठेवला आहे, त्याच्यामुळं आपल्याला इझी पडतं आहे की इथून खाली जायचं. आपण का फसणार माहिती आहे की आपल्याला काय वाटणार की बाबा आता किल्ल्यावरती जायचं आहे, तर आपण इथनं खाली न जाता ह्या वाटेनं वरती जावं असं वाटणार ना आपल्याला, बरोबर. असं आपण वरती जाणार आणि ह्या डोंगराच्या सपाटीनं असं किल्ल्यावरती जाणार, पण तसं नाही आहे. आता ही इथून वाट आले, तर इथून परत आपल्याला खाली उतरायचे. तर आता आपण खाली चाललो आहे. तर अजून दुसऱ्या पण वाटा दाखवेल जिथं थोडंसं कन्फ्युजन येईल, तिथं मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मार्गदर्शन करेलच. थोडंसं काही बोलताना चुकलं मागलं असेल तर माफ करा. थोडासा भावनेच्या भरात इकडं तिकडं होऊन जातं, पण तेवढं लहान भाव समजून मला माफ करा, ठीक आहे. तर आता इथून चाललो आहे आपण. तर आपल्याला ही होळ आहे ना, ही होळ क्रॉस करून जायचं आहे. परत इथं ह्युमन साईन आहे, परत इथं मनोरा लावला आहे दगडाचा.
तर आपल्याला ह्या वाटेनं सरळ खाली उतरून ही होळ क्रॉस करून पुढं वरती या वाटेनं जायचं आहे. तर ही होळ क्रॉस केल्यानंतर परत आपल्याला हा डोंगर चढायचा आहे असा, ह्या साईडून जाऊन इकडे. चला, थोडीशी इथं विश्रांती करायला थांबलो आहे आणि माझ्या मागं तुम्ही बॅग बघत असाल. तर दर ट्रेकला आहे ना मीच पाणी आणतो, मीच सगळं सामान आणतो, भावारी कामा येतो. पण भावानं आज हा काय बोलतात, याला काय बोलतात, पाऊच आहे. या पाऊचमध्ये वॉटर बॉटल ते बघायची तुम्हाला. आणि पाऊच एवढूच आहे पण बॉटल बघा केवढी मोठी आहे. खतरनाक काम आहे भाई. थँक्यू. चेस. आणि बघा हे जे कीटक आहेत ते फक्त तुम्हाला सह्याद्रीत आणि पावसाळ्यातच दिसणार. छान आहेत. थोडंसं यांना वाचवा. यांची लाईफ काय जास्त दिवस नसते, 2 ते 3 महिने असते. नंतर ना ते देवाघरी जातात. तर त्यांची थोडी काळजी घ्या ट्रेकला येताना. भावनाच माझी जबरदस्त काळजी घेतली. नेहमी न काय नरम माणूस, आज माणसानं चक्क हे बघा बदाम, काजू नाहीत, बदाम आणि मनुका आणलं ते. थँक्यू. तर आता आम्ही चंदेरी किल्ल्याच्या 8व्या पॅचवरती येऊन पोचलेलो आहे. आत्ताच दुर्ग ट्रेकमध्ये आम्ही चेक केलं तर 2 पॅच राहिले. समोरून कोणता तरी आणि खाली जातो, आवाज येतो थोडा. आणि बघा रानटी कोंबडी, जंगली कोंबडी आहे, दिसणार नाही इथून. इथे आतमध्ये जंगली कोंबडी होती बाबा. फिटनेस जबरदस्त आहे. छोट्या असं वाटतं पिल्ली येतं. तर आता 2 पॅच राहिलेत. आता 2 ते 3 मिनटं इथं विश्रांती घेतो आणि नंतर परत ट्रेकला सुरुवात करतो. हे काम मस्त केलं आहे. हे असं पाहिजे तरच समजणार की हीच वाट आहे आणि ह्या वाटेनं जायचं असं. ते तो ह्युमन साईन आहे परत. तामसई गावातल्या लोकांचं आभार मानावं एवढं कमीच आहे. आता हा पॅच बघा, हा इथं आल्यावरती ह्या प्रकारे काय दिसतो. इकडं पण एक वाट दिसते, इथनं पण एक वाट दिसते आणि इथनं पण एक वाट दिसते. तर ह्या तामसई गावातल्या लोकांनी इथं असे साईन लावले, ज्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ह्या साईडून वरती जायचं आहे. आम्ही आलेलं त्यावेळेस असलं काहीच नव्हतं, आता लावलेले. आणि बघा इकडून वाटे पण ह्या वाटेनं नाही जायचं आपल्याला, हे जे मार्क केले त्या वाटेनं ह्या वाटेनं वरती जायचं आहे. इथं थोडेफार ह्युमन साईन दिसतात वरती, बॉटल्स वगैरे लावलेले आहेत तिथं. आता ह्या दिशेने आपण वरती जाऊया. तर किल्ल्याचा 9वा टप्पा आलेला आहे, 9वा पॅच. मशाचा माळ बोलतात ना, आय थिंक मशाचा माळ. काय नाव घेताना चुकी झाली असली तर कमेंटमध्ये सांगा. आपला किल्ला नाही, किल्ला इकडे येणार आहे बाबा. इकडे सॉरी. हा पण किल्ल्यासारखा दिसतोय सेम. आणि हा पण किल्ला आहे, हा मेन किल्ला आहे. हा आपला डोंगर आहे. थोडंसं फसवू शकतो पण इकडं पण वाट केली, इकडं पण काहीतरी बघायला असेल. इकडं पण आपण जाऊन बघूया नंतर. काय मशाचा माळ. जाताना जायचं का येताना? आता डायरेक्ट जायचा. येताना ना आम्ही नंतर किल्ल्यावरनं आलं ना की नंतर तुम्हाला हा मशाचा माळ दाखवतो. हे जिथं मी थांबलो आहे ना या जागेला तुम्ही इथला चौक पण बोलू शकतात. कारण की जी ही वाट आली, ज्या वाटेनं आपण आलो ती तामसई गावातून आली. हा आहे मशाचा माळ, थोडासा आपल्या चंदेरी किल्ल्यासारखा पण दिसतोय. आणि ही जी वाट आली ती चिंचवली गावातून आली. आणि ही जी वाट गेले ती सरळ आपल्या किल्ल्यावरती गेली, किल्ले चंदेरी. हा मेन चौक आहे इथला. वरती आल्यानंतर अशा प्रकारे वाटे, थोड्याशा पायऱ्या पण केलेल्या आहेत, दगडी पायऱ्या. आपले भाऊ
रोहित भाऊ. अशी ही वाट सरळ वरती गेले किल्ल्याकडे. आता आपण शेवटच्या पॅचला आलो आहे, म्हणजे 10व्या पॅचला. इथून किल्ल्याचं दर्शन होतं आता. काय अशा प्रकारे किल्ला बघा. तिथं आपल्याला जायचं आहे टॉपला. खाल्लं बघूनच भीती वाटते, पण ठीक आहे, करूया. आज कुछ तुफानी करते. आणि ह्या वाटेने सरळ आल्याच्या नंतर इथं एक मंदिर आहे. चला तुम्हाला दाखवतो. देवीचं मंदिर आहे. देवीचं मंदिर आहे इथं. खूप छान दिसतंय. वारा तर एवढा सुटला बापरे. ह्या निसर्गरम्य वातावरण या सह्याद्रीच्या सौंदर्य. टोपी पण हाताला पकडावी लागते. बरोबर सुरख्यात आहे ना. इकडं पण हा डोंगर आहे आणि इकडं पण हा कातळ आहे. तर जबरदस्त वारा आहे मधून. तर हा पॅच आहे थोडासा अवघड आहे. आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण एक मंदिर बघितलं ना, ते इथं खाली आहे. आणि वरती आल्यानंतर एक आश्चर्यचकित करणारी घटना झाली. वरती परत एक मंदिर आहे, ते दिसलं नाही. छोटं आहे म्हणून नाही दिसलं आहे बघा. व्हिडिओमध्ये चेक करा. ते ह्या डोंगरावरती आल्यावरती दिसलं. जाताना त्यात दर्शन घेऊन आपण जाऊया नक्की. पोचलो आता किल्ल्याच्या जस्ट पायथ्याला. आणि इकडे ह्या साईडला टेंट लावायला थोडीशी जागा आहे. टेंट काय इथं बाई कढई पण आहे. इथं कढई पण आहे. तर कढई पण आहे आणि टेंट लावायला इथं जागा आहे. टेंट नसला तरी चालेल. हे तर मग तर चादर आणि गोधडी घेऊन या. चूल पण ऑलरेडी आहे आणि लाकडं फक्त जमवावी लागतील तुम्हाला बस. बाकी इथं आरामात 10-15 जण झोपू शकतात. अशा प्रकारे किल्ल्याची वाट आहे. आणि आता ह्या वाटेने आपण सरळ चाललो आहे. छोट्या छोट्या केव्स वगैरे आहेत इथं. तर इथं टेंट जरी नाही आणला कोणत्याही सीझनमध्ये, उन्हाळा पावसाळा हिवाळा, तरी तुम्ही स्टे करू शकता इथं. स्टेसाठी चांगल्या चांगल्या ठिकाणी जागा आहेत. आणि महत्त्वाचं कसं वरनं छप्पर पण आहे थोडंसं त्याला, त्याच्यामुळं पाऊस वगैरे काय लागण्याची भीती नाही ना थंडी लागण्याची भीती नाही. मला स्टार्टिंगला असं वाटलं होतं की ह्या साईडनंच कुठून तरी चढायचं आहे. एकदम घाबरलो होतो जाम. पण असं सरळवरती नाही चढायचं काय. तर ह्या वाटेनं असं सरळ पुढं जायचं आहे. असं टर्न मारून बहुतेक जावं लागणार आहे आपल्याला. तर ही वाट तर सरळ इथपर्यंत पुढपर्यंत दिसते. आता बघूया. जे जे रिस्की पॅच असतील तिथं मी तुम्हाला मार्गदर्शन करतोच. चला आता बघूया. इकडं अशा प्रकारे काय आहे. आणि इथं वरती पण इथं तुम्ही काहीतरी टेंट नाही सॉरी चादर वगैरे टाकून राहू शकता. इथनं परत पुढं आल्याच्या नंतर इथं लिहिलंय पिण्याचे पाणी आहे. इथं पिण्याचे पाणी आहे का नाही आता चेक करूया आपण. पाणी तर आहे पण थोडंसं हिरवळ जमा आहे त्याच्यावरती. थोडीशी हिरवळ जमा आहे पण बहुतेक पिऊ शकतो हे पाणी. चेक करूया बॉटलमध्ये भरून पिण्यायोग्य आहे का नाही. आणि इथं एक मंदिर पण आहे. जे मंदिर आहे मंदिर पण इथे नाही. इथं एक मंदिर आहे देवीचंच हे पण मंदिर. भक्तांनी नारळ वगैरे फोडून ठेवलेले तिथं. आणि हे पिण्याचे पाणी. आपले भाव आहेत हे आपल्याला भेटलेत. हे पण कल्याणवरून आलेत. ह्याचा पण 4-5 जणांचा ग्रुप आहे. आपला भाव आहे.
तर बघा हे आपले भाऊ आहेत बदलापूरवरून आले सगळे. हा कोल्हापूरचा आहे. तो कुठला आहे? सगळेच कोल्हापूरची आहे. कल्याणचा आहे का तू प्रॉपर? म्हणजे हा प्रॉपर. माझा जन्म आणि अच्छा हे कल्याणवरून आले सगळे. कोणत्या मार्गाला दादा? आम्ही पण बदलापूर मार्गे आलोय. कसं आला? चालतच आलो पण बदलापूर टू चिंचवली गावातून 3 तास ट्रेकिंग येतेपर्यंत करायचं. पण बदलापूरवरून चिंचवलीला कसं आले तुम्ही? रिक्षाने आलो आम्ही. ऑटोवाल्याने किती रुपये घेतले? 350. अच्छा. आणि आता मग नंतर रिटर्न कसं जाणार परत? आम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून ठेवलाय. तो त्या बोला की आम्हाला कॉल करा 1 तास आधी, मी येऊन घेऊन जाईन तुम्हाला सगळ्यांना. अच्छा. हां तर तुम्ही बघितलंच, तुम्ही बदलापूर मार्गे पण येऊ शकता, पनवेल मार्गे पण येऊ शकता तुम्ही. आणि बदलापूरवरनं डायरेक्टली 350 ते 300 रुपये देऊन तुम्ही डायरेक्टली चिंचवली गाव ना, चिंचवली गावामध्ये येऊ शकता. आणि पनवेलवरून आलात तरी चिंचवलीला पण जाऊ शकता. आणि कुठलं गाव? तामसाई ना, तामसाई गाव. तामसाई गावात डायरेक्टली आलात तरी चालेल. पनवेलपासून तुम्हाला जवळ पडेल, थोडं बदलापूरपासून थोडं लांब पडेल. इथून किल्ल्याच्या साईडून शेजारून आल्याच्या नंतर इथं आपलं शिवमंदिर दिसतं आपल्याला, जे की आहे चंदनेश्वर शिवमंदिर. त्याच्यानुसार किल्ल्याचं नाव पडलं किल्ले चंदेरी. काय अशा प्रकारे आहे. बापरे, इथं तर मला वाटतं अख्खं गाव राहील रे. पूर्ण गाव राहण्याची शक्य, म्हणजे पूर्ण गाव राहू शकतं इथं असं काही. इकडे पूर्ण असं एकदम जागा आहे पाहिजे अशी आईस्पेस. इथं हे पण बनवलं आहे स्टाईल टाकून, मंदिर पण बनवलं आहे. हे काही मंदिर आहे. मंदिरामध्ये शंकराची पिंड देखील आहे. त्याच्यावरती नागेश्वर महाराज पण आहेत आणि आनंदी महाराज. भरपूर लोक इथं राहू शकतात पावसाळ्यात. टोप वगैरे सगळं ठेवलं सामान इथं. जबरदस्त. इकडे साहित्य वगैरे येतं स्टेसाठी. तुम्ही कधी आला तर तुम्हाला हे सगळं साहित्य वापरू शकता. किल्ल्याच्या शेजारी आल्यानंतर हा सगळ्यात रिस्की पॅच ह्यालाच म्हणतात. आणि आमचे आता भाऊ गेलेत पुढं, रोहित भाऊ. बाकी आपले मित्र जात आहेत आता. प्रत्येकाने हळूहळू जावं रे. आहे ना वाट? मग काय प्रॉब्लेम नाही. मग चला इथूनच. आम्हाला वाटलं पहिलं की ही रशी खाली बांधली तर इथून खाली असं जाऊन खालून फिरून जायचं आहे, पण आपल्याला जायचं आहे ह्या साईडून, असं इकडून जायचं आहे. रशीनंच खाली जायचं आहे का? तर बघा सांगितलं होतं अगोदरच पुढे जायचं नाही आहे, या रशीनं खाली जायचं आहे. आमचे रोहित भाऊ पहिले पुढे गेले, पण पुढे जाऊन उपयोग नाही. हे रशीनंच खाली जायचं आहे. भाऊ आपला ट्राय करतो तर खाली जाऊन रोड बघायचा. फुल जास्त पण नको घेऊ, तुझा वजनानं कर. वजनानं जा, खाली जाऊन चेक कर पहिले आणि नंतर बघू. हां आहे का चेक कर एकदा. बाबा आता इकडून रोड आहे का इकडून आहे माहीत नाही. आता पुढे व्हिडिओमध्ये सांगतोच की सरळ जायचं आहे की असं इथून खाली जायचं आहे. मंडळी वाट ह्या रशीच्याच मार्गे ह्या साईडूनच आपल्याला जायचं आहे. असं तुम्ही पुढं नका जाऊ. ही जी रशी इथून बांधली ह्या रशीनेच जावा. आणि एकदम 2-3 जण नका जाऊ, 1-1 जण जावा. दादा एकटाच जा. एक खाली पूर्ण उतरल्यानंतर दुसरं या. खालपर्यंत आहे ना, मग हाच रोड आहे. हीच वाट असणार आहे बाई, हीच वाट आहे. कातळाचा डोंगर आणि रशी आणि हा फुल रिस्की पॅच. तर इथंच तुम्ही काळजी घ्या सगळ्यात जास्त. आता आपली टाईम, आता आपण चाललो. थोडासा रिस्कीच पॅच आहे, पण ठीक आहे. ग्रीप वाले शूज आणि वेटचा पुरेपूर उपयोग केला तर एकदम सोपं आहे. आणि आमचे भाऊ वाट चुकले होते, पुढे गेले होते, आता ते येत आहेत तिकडून.
एवढं पण रिस्की नाही म्हणता येणार. फक्त हा जो कातळाचा पॅसेज आहे तेवढाच जास्त कठीण आहे. बाकी ठीक आहे, एवढं पण काही रिस्की नाही वाटलं. तुम्ही उतरताना काळजी घ्या थोडी जास्तच. इथनं काळजी घ्या थोडी. हा पॅसेज थोडासा अवघड वाटतोय. अशा प्रकारे प्रत्येक बेचकीत पाय टाकून उतरायचं म्हणजे जास्त प्रॉब्लेम नाही होणार. आणि आपला भाऊ उतरतोय समोर आणि आता आपण पण उतरतोय. काही टेन्शन नाही. थोडं दगदग होते पण एवढं काही नाही वाटत. वरती भाऊ उतरतोय. भावा हळूहळू या, शिस्तीच एकदम, काय प्रॉब्लेम नाही. वेळ लागला तरी चालेल. आणि आपण पण आता हा जो रिस्की बोलतात तो पॅसेज उतरतोय. रस्सीच्या साहाय्याने उतरतोय. ज्यांनी कोणी रस्सी बांधली त्यांचं खरंच खूप खूप आभार. त्यांनी एवढं ट्रेकर्सची काळजी घेतली त्याच्याबद्दल त्यांचे तर आभारच आहेत. आणि आपली ही टीम पुढे गेलेली आहे पहिली. आणि आता आपण पण त्यांच्या दिशेने चाललो आहे. इथं म्हणतो जास्त करून कातळ आणि रशी मिक्समध्ये पकडून उतरायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. असं कातळ प्लस रशी प्लस हा पाय बेचकीत आणि असं उतरू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण हा डेंजरस पॅसेज उतरला आहे. रोहित एकदम शिस्तीत खाली या. आणि आपण हळूहळू आता चाललो आहे रिस्की पॅसेजकडे. आता चाललेलो आहे. परत आपण आता इथून परत खाली जातो. हाच रिस्की पॅच आहे आणि त्याच्यामध्ये आपला हा पाऊच सुटला. पॅच उतरताना तर काय बांधलं वगैरे असेल कमरेला तर त्याची पण काळजी घ्या. नाहीतर ते कधी उतरताना तो पॅसेजवरती असं जाईल ते समजणार पण नाही. तर पॅच हा पाऊच सुटला होता पण मला सापडला. तर हा एक रिस्की असा हा कडा आहे आणि तो एकदम सर करण्याचा प्रयत्न आमची टीम करते. तर आपला भाऊ उतरतोय. मला शिस्तीत हळूहळू उतर रे. आणि आता आपण पुढे जायचा प्रयत्न करतोय. चला, अशी रस्सी बांधली. रस्सीचा जास्त वापर करू नका तुम्ही. म्हणजे करा पण स्लोली करा, जास्त पण हे करू नका. आणि हा अवघडाचा पॅच, हा कातळातला पॅच आहे. जास्त थोडासा अवघड आहे पण चांगल्या ग्रिपचे शूज असल्याच्यानंतर काय होणार नाही. टेन्शन नाही. खाली उतरावून येऊ ना. चालतं. तुमची पायरी. पॅच बघा तुम्ही. घरच्यांनी जर हा व्हिडिओ बघितला ना
तर परत ट्रेकला पाठवत नसतात. खतरनाक खतरनाक ट्रेक पूर्ण करून आलो आहे. म्हणजे पॅच ट्रेक तर अजून बाकी आहे, भरपूर ट्रेक बाकी आहे, पण आत्ताच हा रिस्की पॅच कंप्लीट करून आलो आहे. आत्मविश्वास असला तरच पुढे या, नाहीतर ते बेकार परिस्थिती. घाम पण एवढा आला की घामच स्वतःच्या डोळ्यात जातोय, ते खतरनाक जमतोय. ठीक आहे, चला थोडंफार होत राहणार छोट्या छोट्या गोष्टी. ट्रेक करताना काळजी घ्या तुम्ही सगळे. तर परत रिस्की पॅच लागतो का काय माहिती. तर आलो आहे, एकदम कातळाचा डोंगर आहे इकडं बॅक साईडला. इथं पुढं थोडासा स्टेसाठी जागा आहे, जिथं तुम्ही टेंट मारून राहू शकता. पण हवेचं जास्त प्रेशर असल्यामुळं तिथं तुम्ही टेंट लावून नका. तिकडे जास्त करून गुहेत राहिला आहे तिकडे त्या साईडला. आणि हा पॅच आहे बहुतेक, तिथं पाणी दिसतंय मला. पाणी का नाही चेक करूया आपण तिथे जाऊन. आता आपण चाललोय परत किल्ल्याच्या दिशेने. आणि तो रिस्की पॅसेज कंप्लीट केल्यानंतर काय अशा प्रकारचे परत एक छोटीशी अशी छन्नी आणि हातोड्याच्या साह्याने कोरलेली केव आहे. असं पूर्ण केव आहे. या साईडला ही पूर्ण अशी खोल दरी. वन रॉंग मूव आणि सगळे बोलणार पोरगालाही चांगला होता. काय 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 कुठला पॅच? फक्त खाल्लं पण जागा आहे ना? खाल्लं नाही जागा. आणि इथून वरती जायचंय का? आणि जायचं कुठे? बाहेर बाबा, मग थोडासा रिस्की वाटतोच रे. आणि थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी बोललो होतो की हे जे ठिकाण दिसते हे वालं, इथं ते पाण्याचं ठिकाण आहे. तर तिथं स्वच्छ असं पाणी आहे. मित्राने कन्फर्म केलं आहे खाली जाऊन की पाणी आहे. तर आता खाली चाललं आहे पाणी भरायला. तर तुम्हाला पण खाली जाऊन व्हिडिओमध्ये दाखवतो. हवेचा प्रेशर तुम्ही बघू शकता. एवढी हवा आहे की काय बोलायला नको. इकडून जायचंय. अशा प्रकारे इथून खाली उतरलोय. इकडे जायचं आणि ह्या पॅचमधनं पण येताना तुम्ही सावकाश या, कारण की खडी असल्यामुळं थोडंसं सरकते. कातळावरतीच पाय द्या जास्त करून. घसरला की गेला. हे फिश टँकमध्ये असतात ते. त्याच्यामध्ये मासे पण सोडले कुणीतरी. कोई फिश आहेत आणून सोडलेले ते. केशरी आपल्याकडं नसतात मासे. कोई फिश आहेत. पाणी एकदम स्वच्छ आहे. आणि हे कोई फिश बघा, छोटे छोटे मासे जानून सोडलेले आहेत बहुतेक. एकदम कोय नाही. अरे गप्पी फिश आहेत. त्याला बेटा नाही, वेगळं नाव आहे ना थोडंसं. कोई फिश पण आहेत वाटतं याच्या आतमध्ये. आणि हे बारके बारके मासे आहेत. एकदम थंड पाणी आहे रे. हळूहळू या.
तर आम्ही लास्ट टाईम ह्या गावातनं असं वरती आलो होतो आणि आमच्याकडनं चूक काय झाली होती की आम्ही त्या साईडनं वरती नाही येता हा जो समोरचा पॅसेज दिसतोय हावाला तर ह्याच्यात त्या साईडून टॉपवरती आलो होतो हिथं ॲक्च्युली हिथं तो कडा चढूनवरती आलो ना मी डिरेक्टली तो पण अवघडच होता तर तिथनं सरळ चालत आलो तर झाडी होती भरपूर आणि इथं पहिला टेंट लावला होता कोणीतरी तर त्याचे थोडेसे साईन होते तर आम्हाला वाटली हीच वाट आहे तर आम्ही ह्या वाटेनं सरळ पुढे गेलो आणि जो हा डोंगर दिसतोय हावाला तर तो असा या साईडला गेला आहे पण तो पूर्ण त्या साईडला हे कनेक्ट नाही झाला की किल्ल्याला तर तो तिथंच संपला आहे तिथं थोडंसं माझे ह्युमन साईड होते म्हणून आम्ही तिथं थांबलो थोडा वेळ स्टे केला आणि नंतर ना आम्हाला किल्ला नाही सापडला तर हा किल्ला आम्ही किल्ल्याच्या जस्ट असं पायथ्याला येऊन थांबलो होतो मग तिथं आम्ही काय केलं की आम्ही रिटर्न कारण जास्त वाजले होते 4-4:30 वाजले होते तर किल्ल्यावरती जाणं पॉसिबल नव्हतं हा बा आपला स्वराज्य ध्वज इथे स्वराज्य ध्वज आणि आम्ही रिटर्न जायला प्रयत्न केला 4 वाजता आणि जे आम्ही उतरायला सुरुवात केली सरळ गेलो आणि इकडे तुंद्रेगाव इकडे ह्या गावात उतरलो आणि नंतर मग रात्री 11:30-12 वाजले आम्हाला ह्या समोरच्या आपल्या तामसाई गावात याला हे तामसाई गाव सेकंड वाला रेस्क्यू मॅच अशा प्रकारे थोडंसं इकडे तिकडे ग्रीप पकडून तुम्ही वरती जाऊ शकता कारण जी इथली रशी होती ती रशी तुटलेली आता इथून वरती असतं या साईडून असं टॉपला जायचं वरती जायचं जिथपर्यंत जाऊ शक्य असेल तिथपर्यंत जाऊ कारण रशी तुटलेली वरची कमकोबत रशी बघू आता कसं काय होते तर बाबांनो पोचलोय आम्ही आता टॉपला किल्ल्याच्या आदली मधली व्हिडिओ टाकली नाही मी कारण की जर कोणाचा ड्रोन शूट असेल ना तर तुम्ही किल्ला बघा नक्की व्लॉग करायचा का जीव वाचत वरती चढायचं ते आमचं आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही व्लॉग वगैरे तिथं काही काढला नाही जर जाताना पॉसिबल झालं तर व्हिडिओ काढेन आणि तुम्हाला दाखवीन की कसा थरारक अनुभव येतो मी सांगू शकत नाही पण तुम्ही जर ड्रोन जर शूट केला असेल तर पूर्ण तुम्ही किल्ला चेक करू शकता आता इथं बसलो आहे इथं किल्ल्यावरती कुठंच सावली नाही तुम्ही चेक करू शकता इथं थोडीशी विश्रांती केली आम्ही थोडासा नाश्ता केला आणि आता मेन किल्ल्याचं इथं हे दर्शन घेऊन आम्ही खाली उतरणार हे महाराजांचं आपलं इथं पुतळा आहे तुम्ही पावसाळ्यात खरंच येऊ नका कुणीच येऊ नका कारण की खूप इथं रिस्क आहे आणि कडा तर एवढा खतरनाक आहे की एकदम म्हणजे आत्ता पण स्लिप होतो हात तर तुम्ही पावसाळ्यात याची चुकी करू नका आणि आलात तरी सांभाळून या तर आता किल्ल्याचा शेवटचा 10वा पॅच आणि आता आपण पोचलोय वरती किल्ले चंदेरीवरती खूप आवड असा किल्ला आहे म्हणजे थोडंसं इझी वाटलं होतं पहिल्या स्टार्टिंगला पण खरंच खूप किल्ला अवघड आहे दोन्ही साईडला तुम्ही बघा दोन्ही साईडला थोडासा जो रोड आहे त्यातून आपल्याला मधनं जायचं आहे एकदम मधनं मी इथं व्हिडिओ बंद करतोय त्या पॅचवरती केल्याच्यानंतर व्हिडिओ परत स्टार्ट करेल मी कारण इथं मला धरायला काय नाही लोक कशी काय एवढ्या स्पीडनं जातात काय माहिती पण खरंच माझी म्हणजे मला जास्त भीती वाटते ह्या पॅचवरती अवघडच आहे थोडं सगळा किल्ला वरती चढून आलो तरी पण भीती वाटते चल ठीक आहे पुढे गेल्यावरती महाराजांचं मंदिर दाखवतो तुम्हाला इथं रशी वगैरे दिले पण दोन्ही साईडला बघताय ना तुम्ही डोंगर आहेत तर हे पूर्ण रिस्की आहे मला ॲक्च्युली इथं उभं राहिलं तरी जाम भीती वाटते आणि हे आहे आपल्या महाराजांचं छोटंसं मंदिर पुतळा आणि हा स्वराज्य ध्वज फोन शेक होतोय मी घाबरतोय म्हणून अवतरतोय फोन सगळा आपले महाराज हे किल्ल्याचं आपण हे टॉपला पोहोचलेलो आहे अशा प्रकारे काय आहे किल्ल्याच्या टॉपवरती इकडून खोले
साईडला भाऊ बसलाय. पवार साहेब विश्रांती करतात. मी बेत बेत पुढे चाललोय आता. भाऊ पुढे जाऊन बसले ते. विमानमध्ये सुरू झाला आहे परतीचा प्रवास आणि उतरतोय. तुम्ही बोलत असाल की का व्हिडिओ काढला नाही, तर हे बघा किती खोल दरी बिरी आहे इकडं. तर त्याच्यामुळं येतानाचा व्हिडिओ नाही काढला, कारण धरायला काय नव्हतं. जाताना इथं स्पॉट भेटला म्हणून थोडा व्हिडिओ जसा टाईम भेटेल आणि जशी जागा भेटेल तसं व्हिडिओ काढेल मी. आपले भाऊ आहेत इकडं. आपण आता उतरतोय. मला जाऊ दे पहिलं. आपण तर उतरलोय, पण आता आपला भाऊ उतरतोय. मला काय माझी व्हिडिओ काढायला जमली नाही, कारण की माझ्या हातात मोबाईल होता, त्याच्यामुळे जमली नाही. ह्याची व्हिडिओ मी काढतो. तर हा पॅच पण आहे, इथनं पण तुम्ही सांभाळून या. हे आपले रोहित भाऊ येतात वरनं, आणि ही आपली गेलेली पुढं टीम आहे सगळी. हळूहळू ये रे, सावकाश. हा पण पॅच डेंजरस आहे. मुकादम कुठं राहिलं? नाही, तुझ्या मागे एक जण आहे. नाही, एक पुढे गेला का रे? पुढे गेला ना एक. चला आता इथला पॅसेज झाला. कोण तो गेला पुढं? 4 जण आहेत ना, पण 2. हे असे रिस्की पॅसेज आहेत. आपला भाव इथनं उतरतोय. हे असे रिस्की पॅसेज आहेत इथनं खाली. दिसतंय तेवढं सोपं नाही, पूर्ण एकदम स्लिपरी रोड आहे. सह्याद्रीचं वातावरण, रिस्की पॅच आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण येताना सांभाळूनच या. कोणी घाई गडबड करू नका, शिस्तीत उतरा. ह्यो पॅच आणि खालती गेल्यावर एक पॅच, तेवढे 2 पॅच थोडे अवघड आहेत. तर आपली टीम आहे इकडं. रोहित भाऊ इकडं, भाऊ आहे आपला. रिस्की पॅच पावसाळ्यात लय खतरनाक होईल. आणि बघा असं असा उतरतोय, असं सावकाश उतरावं लागेल तुम्हाला पण. येताना इकडं तिकडं धरते बघा. हे दगडी असे येतात. हे दगड आली थोडी आहे, अडकली नशीब. हे छोटे दगड किंवा एवढ्या मोठ्या साईजचे पण दगड येऊ शकतात इथं थोडे दगडी पॅसेज आहे. दिसतं तेवढं सोपं नाही, लय अवघड आहे. भाऊ पण तिकडून वर न उतरतोय, आणि हा भाऊ आता आला इथं. ह्याचीच व्हिडिओ काढायसाठी मी थांबलो होतो इथं. तुम्हालाही पण समजायचं. आणि इकडं ही बघा, ही ह्या पॅसेजच्या नंतर म्हणजे जाताना ॲक्च्युली दाखवली नाही का, तर मी इथं रिस्की थोडं पॅसेज आहे त्याच्यामुळं ही इथलं टाकं दाखवलं नाही. पण ही खोदलेली टाकं आहे. इथं पण एक खोदलेलं टाकं आहे. इथं पण पिण्यायोग्य पाणी आहे रे आतमध्ये. आहे, स्वच्छ दिसतंय मला. पिण्यायोग्य पाणी आहे टाकी त्या. हे बघा पाणी आहे त्या साईडला, पण पिण्यायोग्य पाणी वाटतं त्या साईडला. असं टाकं मावळ्याने आपल्या कोरले. दगड पण पडतं. ए दगड आला थापाक. दगड असा हळूहळू घसरू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही सावकाश जावा. खरं सांगू तर खूप रिस्कीच पॅच आहे हो. आता भाऊ उतरतोय खाली. जाता जिथं जागा भेटेल तिथं आपण फोटो काढत जाऊ, व्हिडिओ काढत जाऊ. हे काही अशा प्रकारे इथं कपारी आहे, 2 कपारी आहेत इथं. आणि हा वजीरसारखा सुळका वरती येतो, वजीर. इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. स्लिपरी रोड बघा तुम्ही. ग्रीप पण आहे आज बुटाला. आज ट्रेकिंगचा शूज पण नाही घातला, नॉर्मल स्पोर्टवाला घालून आलो आहे. तर तुम्ही नेक्स्ट टाईम येताना स्पोर्टचा सोडून ट्रेकिंगचा शूज घालून या. बाई तर रिस्की पॅच बघा. चल तिथं जाऊन थोडासा थांबतो, बस मला येऊ दे आता. अशा प्रकारे आम्ही उतरतोय. काही लय खतरनाक एरिया आहे इथं. बावे आपला इथं बसलो आता, हळूहळू खाली उतरतो. बाई
रिस्की असा पॅसेज आहे. इथं आम्ही बसलो इथं विश्रांती करतो थोडा वेळ, कारण की खालून जे ट्रेकर्स आहेत ती वरती यायचा प्रयत्न वरती येतात म्हणजे कारण किल्ल्यावर चाललेत, म्हणून इथं आम्ही थांबलो आहे. हा पॅसेज जाम खतरनाक आहे, तुम्ही बघू शकता. मी असं इथं गाड्याच्या काही एरिया आहे. सह्याद्री आपली सुंदर अशी सह्याद्री आहे. एक जण विश्राम करतोय खाली, काही जण खालनं गडावरती चढायला येतात. तर गडाची वाट एकदम निमुळती असल्यामुळं किती लईतले एकच विंताचं अंतर आहे, तर ते 1-2 विंताचं अंतर असेल ते त्याच्यामुळे ते अवघड झालं आहे थोडं. तर आम्ही इथे बसलो का, तर ती येणार तर त्यांना साईडला जागा पाहिजे. तर इथं एक खोबणी आहे, ती खोबणी अशी आता पकडून धरणार, मग ते बाकीचे येतील ते साईडनं असे पकडून गडावरती जातील अशा प्रकारे. लाईफमधला सगळ्यात म्हणजे एवढे 14-15 किल्ले गेले, जास्त नाही गेलेत, कमीच केले, म्हणजे 14-15 किल्ले झाले. पण हा जो किल्ला आहे ना पूर्ण म्हणजे माझंच मोठं होतं सगळं. त्याच्यामुळं तुम्ही आता ना एकदम सावकाश यायचा प्रयत्न करा, जास्त गडबड करू नका. हे असे आलेत सगळे ट्रेकर्स, येतात आता इकडं. येत आहेत. आता एक्सपिरियन्स चांगले बोलतोय, सांग कसं आहे. खतरनाक आहे, खतरनाक सिच्युएशन इथं. ट्रेकर्स बघा आमचे जास्त काळजी खरंच खूप डेंजर आहे. जागा भेटली कशाला थांबलोय. हे लोक आपले उतरते. हे अरे असा उलटा फिर, तो कसा फिरलाय बघ. उतरतात आणि आपल्याला नंतर खाली जायचं मार्गदर्शन करणार आहे. रिस्की पॅच आहे इकडं आपले भाऊ येतात. ते थोडंसं कसं आहे, ही रशी पण खूप दिवस झाल्यामुळे तुटलेली आहे, त्यामुळे रशीच्या साह्यावरती पण येऊ शकत नाही कोण. आणि इकडंही रिस्की पॅच, जो सगळे बोलतात म्हणजे बोलतात काय हायच रिस्की, कोण नाही बोलत रिस्की नाही, तर त्याला फटकावं तुम्ही. पण खरं सांगतो खूप रिस्की पॅच आहे. आणि त्याला मार्गदर्शन कर रे, कुठं पाय ठेवायचं कुठं नाही ते त्याला सांग व्यवस्थित. त्याला हळूहळू टेन्शन नको घेऊ तू. हा सरळ आहे. हे 2 भाव आहेत, त्यांनी आपल्याला उतरायला सपोर्ट केला, खूप सपोर्ट केला उतरायला, सांगू नाही शकत किती सपोर्ट केला ते. इथं बघा हे हनुमानाचे आपलं मुखदर्शन होतं इथं, आपल्याला हनुमानाचा आशीर्वाद आहे. इथं वरती रशी, फक्त रशीच्या साह्यावरती याचं आहे. इथं खोबणी आहे, पण यार खूप डेंजरस आहे हो पॅच, अवघड आहे पूर्ण एकदम खाली खोलदरी पण आहे. त्याच्यामुळे हळूहळू या, असते निवांत, काय प्रॉब्लेम नाही. 15 मिनटं लागू दे, या हळूहळू. तू वरती इथं गेला त्याला, इथं लवकर ये. हा भाव आता आपल्याला ह्या भावाला इथं घेणार आहे खाली, कारण की थोडीशी इथं माझी पण हाईट कमी होती, तर मला पण येताना थोडासा प्रॉब्लेम झाला होता. कारण हाईट कमी असल्यानं खूप प्रॉब्लेम होतो इथं या पॅचवरती यायला. थोडंसं तुम्ही पण काळजी घ्या, आणि महत्त्वाचं ग्रीप वाले शूज घ्या. आज माझी चुकी झाली की मी स्पोर्ट्स शूज घालून आलो, त्याच्यामुळे ग्रीप आहे ना, तू हात पण दे त्याला, शूजला हात दे. हां आरामात शिस्तीत तिथं असा पाय देऊन इथे यायला. शुभम भाऊ पण येते ते हळूहळू. रिस्की पाहिजे तर बाईलो, मी चाललोय खाली. हे थांब, चाललोय आता खाली गेल्यावरती हळूहळू. अवघड होतं भाई, पण करून दाखवलं. खरं सांगू तर म्हणजे हा रिस्की जास्त पॅच आहे, सगळंच पूर्ण किल्लाच रिस्की आहे. पण आम्ही एकमेकाला जास्त सांगितलं नाही की रिस्की एकमेकाला आधार देत आलो, आणि त्याच्यामुळे सगळं शक्य झालं. आम्ही चढलो पण सगळेजण आणि उतरलो पण सगळेजण व्यवस्थित, चढलो उतरलो पण. कुणाला रिस्की बोललोच नाही. तुम्ही बघू शकता खतरनाक असं रेंज आहे ही. कोण बोलत असेल की चंदेरी इझी आहे ना, त्यात दुष्काळी झाला ट्रेकिंग पाहिजे. आणि जर तुम्ही स्टे करणार असलं
झुळूक पण ऐकत असाल किती स्पीडनं झुळके वाऱ्याची. तर खूप झुळके वाऱ्याची. उलट्या साईडने फिरून आलास तरी चालतंय आणि स्ट्रेट आलास तरी हाय असं आलास तरी चालेल. हा बघा आमचा चढला तसं उतरणं 100%. आणि हा बाई हाच बोलला होता ना की उतरायचं कसं. हाच उतरणार आहे. उतरेल काय टेन्शन नाही. उतरतोय आता तो. थोडंसं रिस्कीच आहे इथं सगळं वातावरण. पूर्ण वातावरण पण आता रिस्की झालंय आणि किल्ला तर अति प्रचंड रिस्की किल्ला. बाकीचे किल्ले पण रिस्की असतील. आता काही जण बोलतील की बाबा तू हा किल्ल्यावरती जा, तुझी असं होईल, तुला तसं होईल. पण कसं आहे आम्ही म्हणजे 14-15 किल्लेच केलेत. त्याच्यामुळं आम्हाला हे जास्त अवघड किल्ले सर करण्याचा जास्त एक्सपिरियन्स नाही. बाकीच्यांना कोण असतील त्यांना अनुभव असेल. आता काही जण असतील म्हणतील की तुम्ही ट्रेकर्स वगैरे असं काही नाही. तर भावना आमचा जन्मच सह्याद्रीच्या कुशीत झालाय. तर आमच्या रक्तातच नाही की तुम्ही ट्रेकिंगला आत्ता सुरुवात केली. बट आम्ही लहानपणापासूनच डोंगरात वाढलेली माणसं आहे. पण कसं डोंगरात वाढले म्हणजे डोंगरात राहिले तर स्टेट थोडी ना आपण असं जाणार. स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी थोडीशी काळजी घ्यावी लागते. कारण कसं कोणी एकुलते कमवणार असतं. त्याच्यामुळे जास्त रिस्क नाही घ्यायची. जास्त जे रिस्की पॅच आहेत ते अवॉइड करायचे. जरी तुम्हाला कोणी नावं ठेवली तरी चालेल. पण काही जीव वाचव स्वतःचा. रिस्क घेऊ नका कोणी जास्त. म्हणजे बाकीचे आपले मेंबर्स आहेत. आता ह्यांना विचारू की तुला कसं वाटलं. भरपूर रिस्क म्हणजे नक्की काय वाटतं. हा पहिल्या पॅचने रिस्क सगळ्या किल्ल्याचं रिस्क गेल्याच्या नंतर त्या दगडावरती गाडा तेव्हा काय वाटलं तुम्हाला. एकदम नवीन ॲडव्हेंचर एकदम फील झालं असेल. तुला कसं वाटलं भाई. जर किल्ल्यासाठी एखादा तुला संदेश द्यायचा असला तर म्हणजे मी असं काही बोलत नाही की तुला की तू म्हणजे आपण आपल्या मावळ्यांपेक्षा आणि महाराजांपेक्षा खूप श्रेष्ठ आहे. आपण त्यांच्या पायदोळीचा मान पण नाही आहे. पण तुला एखादा किल्ल्यामध्ये बदल करायचा असेल तर तू काय बदल करशील. बदल म्हणजे बदल करणारे आपण कोणच नाही. पण ॲक्च्युली कसं आपण बाकीची कातळात वगैरे पायऱ्या वगैरे करू शकतो का. क्षणी हातोडीच्या साहाय्याने पायऱ्या बनवू शकतो 100%. प्रॉपर बांधू शकतो आपण. म्हणजे काय काय रशी आहेत बघा तुम्ही. रशी तुटून पडलेली रशी आहे. तर हे तुटून पडलेली रशी एकदम म्हणजे रिस्कीच आहे. हे ह्याला धरून कसं आपण वरती जाणार आहे. वरती थोडंसं आहे. तर भाऊ कसं वाटलं तुला महत्त्वाचा किल्ला चढून. मला व्ह्यू खूप छान होता. आपल्याला वेगवेगळे गट पण वरून दिसतात आणि म्हणजे ही वेगळाच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे की आपल्याला म्हणजे डिफरंट गट्स वरून पाहायला मिळतं. फील कसं होतं वरती गेल्याच्यानंतर. ज्या तू टॉपला उभा राहतोस त्यावेळेस तुला फील कसं झालं. टॉपला जाऊन असं वाटते की म्हणजे जे पण आपण 3-4 तास ट्रेक केलं आहे, आपली थोडी मेहनत घेतली ती म्हणजे खऱ्या अर्थाने सफल झाली असं. नाव काय मित्रा तुझं. युवराज. एक्सपिरियन्स तुम्ही बघितलाच असेल की बाकीचे लोक म्हणतात की काय रिस्की नाही पॅसेज. बाईक खूप रिस्की आहे. तुम्ही येताना काळजी घ्या तुमची. त्याच्यामुळे आणि सगळ्यांना सांगितलं होतं काय की ज्यावेळेस नोव्हेंबर महिन्यामध्ये ट्रेक सकाळी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत किल्ल्यावरती पण आम्हाला काय वाट भेटली नाही. हाच तो डोंगर आहे त्याच्यावरती आम्ही घुमत होतो. इथून खाली उतरून आम्ही दुसऱ्या गावातून उतरून दामणी गावातून तापसे गावात आलो आणि नंतर ना आम्ही आपल्या घरी गेलो. आणि आत्ता हाय मॉली फिश बघा इकडं किल्ल्यावरती कुणीतरी 1-2 मॉली फिश सोडले असतील इथं. पण पूर्ण माशांचं बघा असलं भारी वाटते. मासे पूर्ण इकडं वरती आले सगळे. कोण बोलू शकतं का हे असं गड किल्ल्यामध्ये हे सह्याद्रीत असे मासे असतील करून. छान मस्त. मॉली आणि गप्पी याला गप्पी सुद्धा म्हणतात आणि मॉली फिश सुद्धा म्हणतात. छान आहे. हा जो पॅच आहे आपली टीम पुढं तुम्हाला दिसत होते. तर त्या पॅचवरती येताना तुम्ही ग्रीप वाले शूज यूज करा जास्त करून. जास्त ग्रीप असेल तर तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि रशीच्या साह्याने यावं लागतं त्याच्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते. आणि हे बघा एकदम थोडीशी वाट आहे. त्या वाटेतून असं जावं लागणार आहे आपल्याला.
परतीचा प्रवास चालू झाला आता आपला. तरी अशी काही अशा प्रकारे वाटे इकडे अशी असा स्लोप आहे. तरी तुम्ही जाताना व्यवस्थित जावा. आपली टीम पुढे आपण चाललो. कातळातनं एकदम वाट नंतर न काढलेली बहुत असं वाटतंय. थोडीशी ते थोडी कोरलेली वाट आहे. एकदम कमी आहे तर तुम्ही एकदम हळूहळू या. इथनं येताना रशीचा जास्त करून वापर करा. रशी पकड. रशीचा वापर करा. जास्त पण करू नका. बॉडी वेटवरती पण या तुम्ही. आता इथं मी पकडलेली आहे. इथंही खुंटीला बांधलेली. तर सकाळी येताना जे आपलं मंदिर मिस झालं होतं आपण आलो होतो आणि हे छोटं मंदिर बघितलं होतं देवीचं. परतीचा प्रवास आहे सुरू त्याच्यामुळे जास्त तिकडे गेलं तर आपण पूर्ण किल्ला उतरून आता पोचलोय तामसाई गावात. आणि आता आपण इथून आपली गाडी घेणार आहे आणि आपल्या घराच्या दिशेने जाणार आहे. चांगला असा ट्रेक झाला आजचा. मागच्या वेळेस अवघड झाला होता पण ह्यावेळेस मित्र पण होते आणि बरोबर डिरेक्शन भेटलं आणि दुर्ग ट्रेक ॲप असल्यामुळं अजून सोपं पडलं. आणि बरोबर आता आम्ही ट्रेक पूर्ण करून गडाच्या पायथ्याला पोचलो. तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. भेटू असाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.